मंडळी, सध्या आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली आहे. ज्या टोमॅटोच्या पानांनी रसरसून वाढायला पाहिजे होतं, ती पानं चक्क वरच्या किंवा खालच्या बाजूला वळली आहेत. अगदी एखाद्या वाटीसारखी किंवा द्रोणासारखी झाली आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. वातावरणाचा ताण वाढलाय आणि त्यामुळेच टोमॅटोच्या पानांच्या वाट्या होत आहेत. पण मंडळी, ही भानगड नक्की काय? पानं अशी का कसतात? यामागे फक्त वातावरण कारणीभूत आहे की अजून काही छुपा शत्रू आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर वेळीच उपाय केला नाही तर आपल्या उत्पन्नाचं किती नुकसान होऊ शकतं? या सर्वच प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासोबतच आज मी तुम्हाला अशी काही ठोस कारणं आणि त्यावरचे अचूक उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या टोमॅटोची बाग पुन्हा एकदा हिरवीगार आणि निरोगी होईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. तर म्हणजे सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की पानांच्या वाट्या का होतात. याला कृषी विज्ञानाच्या भाषेत लीफ कर्ल म्हणतात. संशोधनानुसार टोमॅटोची पानं दोन प्रकारे वाळतात. एक म्हणजे वरच्या बाजूला आणि दुसरं म्हणजे खालच्या बाजूला. आता असं होण्यामागं प्रामुख्यानं तीन मोठी कारण आहेत. चला तर मग ती सविस्तरपणे समजावून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तर वातावरणामधला ताण. म्हणजे सध्या हवामानात प्रचंड चढ उतार होत आहेत. कधी कडक ऊन पडतंय तर कधी अचानक ढगाळ वातावरण होत आहे. आता जेव्हा अचानक तापमान वाढतं आणि कोरडी हवा वाहू लागते, तेव्हा झाडांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतं. झाड स्वतःचं पाणी वाचवण्यासाठी पाण्याच्या वाट्या करतं, जेणेकरून उन्हाचा थेट संबंध पानांच्या जास्त भागाशी येऊ नये. याशिवाय जमिनीमध्ये जास्त ओलावा नसणे आणि नंतर अचानक जास्त पाणी देणे, यामुळे मुळांवर ताण येतो आणि पानं वरच्या बाजूला गुंडाळली जातात. याला फिजिओलॉजिकल लीफ रोल असं म्हणतात. यानंतर दुसरं कारण म्हणजे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव. म्हणजे आपल्याला अनेकदा असं वाटतं की हे फक्त उन्हामुळे होत आहे, पण तिथेच आपली सगळ्यात मोठी गल्लत होते. पानांच्या मागे लपलेले छोटे शत्रू ओळखा. पांढरी माशी म्हणजेच व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स म्हणजे फुलकिडे हे कीटक टोमॅटोच्या कोवळ्या पानांमधून रस शोषून घेतात. जेव्हा रस शोषला जातो तेव्हा पानांची वाढ खुंटते आणि ती खालच्या किंवा वरच्या बाजूला वळू लागतात. यानंतर तिसरं कारण म्हणजे घातक व्हायरस म्हणजेच पाणी आखडणारा विषाणू. म्हणजे जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला तर ती शेतात टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस हा रोग पसरवते. जर झाडाला हा व्हायरस झाला तर मात्र पानांचा आकार लहान होतो, शिवाय ती पिवळी पडतात आणि झाडाची वाढ पूर्णपणे थांबते. पण यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की जर पानं फक्त वर वळली असतील आणि ती कडक लागतायत तर तो वातावरणाचा ताण असू शकतो. पण जर पानं पिवळी पडून आकसली असतील तर तो व्हायरस किंवा किडींचा प्रादुर्भाव आहे हे ओळखा. तर बघा म्हणजे आता आपण कारण तर समजून घेतली. आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे यावर उपाय काय करायचा. म्हणजे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. यापुढे मी काही गोष्टी सांगतोय त्याचं व्यवस्थित नियोजन करा. सगळ्यात पहिलं तर बघूया की वातावरणाच्या ताणापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी काय उपाय करायचा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तर पाण्याचं काटेकोर नियोजन करा. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवा. पाणी देताना हलकं आणि वारंवार या तत्वाचा वापर करा. ठिबक सिंचन असेल तर दररोज गरजेनुसार पाणी द्या. दुसरं म्हणजे सिलिकॉन आणि अमिनो ऍसिडचा वापर. वातावरणाचा ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा चांगल्या दर्जाचं अमिनो ऍसिड 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करा. याबरोबरच सर्वोत्तम परिणामांसाठी तुम्ही झायटॉनिक सुरक्षा 5 ग्रॅम प्रति लिटर अधिक झायटॉनिक नीम 2 मिली प्रति लिटर आणि झायटॉनिक बायोबुस्टर 2 मिली प्रति लिटर याची एकत्रित फवारणी केल्यास पिकावरील अजैविक ताण निघतो. पिकातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पीक सहजासहजी कीड व रोगाला बळी पडत नाही आणि नवीन निघणारी पानं सरळ व निरोगी निघतात. जरी फवारणी आपण दर 15 दिवसांनी करत राहिलो तर पिकाच्या या समस्येवर आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. आता नंतर पुढचा मुद्दा म्हणजे रसशोषक किडींचं नियंत्रण. म्हणजे किडींचा वेळीच बंदोबस्त केला तर व्हायरसचा धोका 90% कमी होतो. सगळ्यात पहिलं तर शेतात एकरी 20 ते 25 पिवळे आणि निळे चिकट सापळे लावा. पांढरी माशी आणि थ्रिप्स याकडे आकर्षित होऊन ते मरतात. यानंतर जैविक उपाय म्हणून सुरुवातीच्या काळात 5% निंबोळी अर्काची किंवा झायटॉनिक नीमची 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करा. त्यानंतर रासायनिक फवारणी म्हणून प्रादुर्भाव जास्त असल्यास पांढरी माशी आणि थ्रिप्ससाठी ऍसिटामिप्रिड किंवा फिप्रोनिल किंवा थायमेथॅक्झॅम यांसारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकांची तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य प्रमाणात फवारणी घ्या. त्यानंतर कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी झायटॉनिक ऍक्टिव्हचा वापर अवश्य करा. हे कीटकनाशकाला कोटिंग करून कीटकनाशकाचा परिणाम वाढवतं. तसेच कीटकनाशक जास्त काळ टिकून ठेवल्यामुळे कीड नियंत्रण अधिक चांगलं होतं. यानंतर पुढचा उपाय म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन.
मंडळी, झाडाला ताकद देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि बोरॉनची फवारणी करा, ज्यामुळे पाने निरोगी राहतील. तर बघा मंडळी, टोमॅटोच्या पानांच्या वाट्या होण्यामागं फक्त एकच कारण नाही आहे. यामध्ये हवामान, तुमची पाणी देण्याची पद्धत आणि रसशोषक कीड याचा सर्वांचा यामध्ये वाटा असतो. पण आता तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सकाळीच आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर जा, पानांचं योग्य निरीक्षण करा. जर फक्त उन्हामुळे असेल तर पाण्याचं नियोजन सुधारा आणि सिलिकॉनची फवारणी घ्या. जर पांढरी माशी दिसत असेल तर तातडीनं कीटकनाशकाची फवारणी करा. वेळेस घेतलेला निर्णय तुमचा खर्चही वाचवेल आणि उत्पादनही दुपटीनं वाढवेल. बाकी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या टोमॅटोच्या पिकावर सध्या कोणती समस्या आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या व्हिडिओ इतर टोमॅटो उत्पादक जे शेतकरी आहेत त्या बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. सोबतच आपल्या गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.